ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच भारतानं अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। कॅप्टन रोहित शर्मानं तुफानी शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेली आहे। 8 विकेट्स राखून भारतानं अफगाणिस्तानवर हा विजय मिळवला आहे। रोहित शर्मानं या मॅचमध्ये तुफानी खेळी करत दमदार शतक झळकावलं। 2 नवे विक्रम आपल्या नावे देखील रोहितनं केलेत। वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आता रोहितनं आपल्या नावे केलेला आहे। या व्यतिरिक्त वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सेसचा विक्रम देखील रोहितनं आता आपल्या नावावर केलाय। भारताचा हा वर्ल्ड कप मधला सलग दुसरा विजय ठरतोय। ऑस्ट्रेलियाचा पहिल्या मॅच मध्ये भारतानं पराभव केलेला होता। आता दुसऱ्या मॅच मध्ये अफगाणिस्तानला भारतानं धूळ चारलेली आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। रोहन आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। रोहन, दणदणीत विजय अफगाणिस्तानवर भारताचा, रोहित शर्माची तुफानी खेळी, काय नेमकी याबद्दलची माहिती? नक्कीच आपला दणदणीत विजय आहे आणि दुसरा चांगला विजय आहे। याची गरज होती। अफगाणिस्तानने 273चं आपल्या समोर लक्ष ठेवलं होतं। तसं लक्ष फार कठीण नव्हतं, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। ज्यांच्याकडनं अपेक्षा होती तेच दोघं खूप छान खेळले। त्यात रोहितचं आपण नाव घ्यायलाच हवं, कारण 2 रेकॉर्ड त्याने केले आहेत। आणि मुख्य म्हणजे की सहज आपण हे पार करू, जिंकू असं आत्मविश्वास न ठेवता प्रत्येक बॉल चांगला खेळत खेळत फास्ट रन करण्याची स्ट्रॅटेजी आपण पाहिली। कारण आपण आता 5व्या नंबरवर आहोत आणि आपला स्ट्राईक रेट आपण जर चांगला ठेवला तर आपण दुसऱ्या किंवा पहिला नंबर येऊ, जेणेकरून पुढच्या मॅचमध्ये आपल्याला जिंकून आपले पॉईंट्स वाढवून यश मिळवणं सोपं होईल। त्यामुळे ही स्ट्रॅटेजी खूप चांगली होती। की चांगल्या पद्धतीने खेळले। सिक्सर फोर्सचा आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केला, वापर केला आहे। चांगल्या पद्धतीने फास्ट रन काढले आहेत आणि अफगाणिस्तानची बॉलिंग जी आहे ती नाही टिकू शकली आपल्या पुढे। आणि विराटचंही कौतुक करायला हवं, छान खेळला। चांगल्या पद्धतीने आपण बॅटिंग केली आणि आपण आपले एक चांगले पॉईंट घेऊन एक स्थान भक्कम केलंय, नुसतं जिंकलो नाही होत आपण। ठीक आहे रोहन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट मातोश्रीवरून रचला गेलेला होता, असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा भाष्य करत त्याला दुजोरा दिलेला आहे। एकनाथ शिंदे हे 2020 मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि या काळात नक्षलवाद्यांकडून आलेल्या 2 पत्रांमध्ये शिंदेंना आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। त्यावेळेला अधिवेशनात शिंदेंच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत सांगितलं होतं, मात्र संबंधित फाईल ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होती। अशा प्रकारे सुरक्षा वाढवता येणार नाही असं सांगत ठाकरेंनी सुरक्षा देण्यासंदर्भातल्या पत्रावर सही केली नसल्याचा दावा शंभूराज देसाईंनी केलाय। मात्र शिंदे गटाचे आरोप शिवसेना उबाठानं फेटाळून लावले। एक फोन शंभूराज देसाईला मातोश्रीवरून आला आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेना काही तिथे सुरक्षा देण्याची आवश्यकता नाहीये। मंत्र्यांनी सांगितलं आतापर्यंत नक्षलवाद्यांनी ज्याला ज्याला टार्गेट केलं किंवा ज्याला धमकी दिली त्यांनी त्याला अंजाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माणसाला अपाय झालेला आहे। त्याच्यामुळे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना धमकी आली, नक्की यांना जीवाला धोका आहे, नाही असं काही होत नाही म्हणे आणि त्यांना जर दिली तर इतरांना द्यावं लागेल, हे शब्द मातोश्रीचे होते। मी स्वतः सांगितलं की तात्काळ माननीय शिंदे साहेबांना Z+ सुरक्षा आणि त्यांच्या कुटुंबियांना Z सुरक्षा देण्यात यावी, परंतु या निर्णयावर अंतिम सही ही माननीय मुख्यमंत्र्यांची लागते। म्हणून त्याच वेळी ती फाईल ही माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मान्यतेकरता आम्ही पाठवली। अधिवेशन संपेपर्यंत मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला की जी फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आली का, परंतु अधिवेशन 2022 मार्चचं संपेपर्यंत ती फाईल परत विभागाकडे आलेली नव्हती आणि त्या फाईलवर माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची मान्यता मिळाली नव्हती। ती मान्यता तिने दिली नाही। जो आरोप केला आहे तो खोटा आहे, कारण जेव्हा माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती त्याला उद्धव साहेबांनी एक आमदार केला आहे आणि आज जरी शिंदे साहेब दुसरी ठिकाणी गेले असेल पण आपल्याला सर्वांना माहिती आहे एवढे वर्षापासून उद्धव साहेबांबरोबर होते साहेब। मी सुद्धा एक जिल्हा प्रमुख होतो, तेव्हा आम्ही शिंदे साहेबांकडे जायचं तर सर्व जबाबदारी शिंदे साहेबांकडे होती। तर त्या माणसाला काय उद्धव साहेब असं घातपात करतील का? जो आरोप केला आहे तो खोटा आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेतून अर्ज मागे घेतल्यानंतर शिवतीर्थ मैदानाचा वाद टळलाय। दरम्यान आता शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली जाते। मुख्यमंत्री शिंदेंचा दसरा मेळावा हा क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे। मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये दसरा मेळाव्यासाठी गर्दी कोण खेचणार यावरून आता जुंपण्याची शक्यता आहे। सभा जी दसरा मेळावा आझाद मैदान आणि क्रॉस मैदान आरक्षित केलेलं आहे। त्यामुळे यावेळेचा दसरा मेळावा कारण बीकेसी मध्ये काम सुरू असल्यामुळे बुलेट ट्रेनचं आणि इतर कामं असल्यामुळे हे मैदान आरक्षित केलेलं तिकडे दसरा मेळावा आमचा मेळावा हा क्रॉस मैदानावर होणार, क्रॉस आणि ओव्हरलोड होणार आहे। आम्हाला त्यांच्यावर भांडायचंच नाही। त्यांना काय करायचंय, नुसतं सहानुभूतीचं राजकारण करायचं। सहानुभूती पलीकडे काहीच नाही। बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेले। हिंदू धर्माला ज्यावेळेला शिव्या गेल्या, एक शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर आला नाही। शिवसेना कुणाची हे ठरवण्याच्या कार्यवाहीला वेग आलाय। शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आता उद्या घेतली जाणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी होईल। शिवसेना आणि ठाकरे गट या पक्षातल्या विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचं पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे या पक्षांना पाठवण्यात आलेलं आहे। P20 हा एक कॉन्फरन्स दिल्लीत आयोजित केला गेला आहे, ज्याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करणार आहेत असं समजतं। आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं असल्यामुळे मला त्या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक असल्यामुळे मी हा कार्यक्रम 13 तारखेला आहे। 13 तारखेला जी सुनावणी ठेवलेली ती मी आता 12 तारखेला घेत आहे। आणि त्यामुळे मला या विषयात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नाहीये आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे। खरं तर मी ती तारीख पुढे देऊ शकलो असतो, परंतु मला याच्यात कदापि कुठचाही वेळ घालवायचा नाहीये आणि म्हणूनच एक दिवस आधी मी ती सुनावणी घेऊन या विषयात आता पुढे जाणार आहे। आरोप केले जात आहेत त्याच्या पाठचा हेतू काय हे मला संपूर्णपणे माहिती आहे, परंतु अशा टीका टिप्पणीतून माझ्या निर्णय प्रक्रियेवरती कोणताही फरक पडणार नाहीये। जी लोक हेतुपुरस्पर हे आरोप करत आहेत त्यांना कदाचित या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकायचा असेल आणि म्हणून असा प्रकार ते करत आहेत। परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, जनतेला सांगू इच्छितो की अशा या टिपाटिकणीतून माझ्यावरती कुठच्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही अथवा मी पडू देणार नाही आणि नियमानुसार घटनेच्या तरतुदीनुसार मी माझा निर्णय घेईन। व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमावरनं राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय। गुजरातचे मुख्यमंत्री राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली। दरम्यान राऊतांच्या या टीकेवर उद्योगमंत्री उदय सामंतांनी सुद्धा टीकास्त्र सोडलंय। पाहुयात याच संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। महाराष्ट्र को कंगाल करेंगे, शर्म आनी चाहिए ये सरकार को। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळे ते फक्त खोटं बोलत राहत आहेत। महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योगधंदे बंद केलेत तुम्ही। मुंबईत आयोजित व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। गुजरात सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, त्यामुळेच राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी याच मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे। महाराष्ट्राला कंगाल करण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। उल्लू पर पानी में महाराष्ट्र के मुख्यमंत्री डूब जाना चाहिए। अपने आप को बहुत स्वाभिमानी और बाला साहब ठाकरे के निस्सिम भक्त कहलाने वाले एकनाथ शिंदे वाइब्रेंट गुजरात के लिए महाराष्ट्र में रोड शो कर रहे हैं गुजरात के मुख्यमंत्री के साथ। महाराष्ट्र की पूरा मलाई खाकर वो लोग उधर गुजरात में जाएंगे और महाराष्ट्र को कंगाल करेंगे। शर्म आनी चाहिए ये सरकार को। विरोधकांच्या आरोपाचं सत्ताधाऱ्यांनी खंडन केलंय। उद्योगासंदर्भात विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा पलटवार उद्योग मंत्र्यांनी केलाय। आम्ही देखील परराज्यामध्ये जाऊन रोड शो करतो। आम्ही जेव्हा मॅग्नेटिक महाराष्ट्र करणार आहोत त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही परदेशामध्ये जातो। मॅग्नेटिक महाराष्ट्र देखील फार मोठा होईल आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र हा देखील 3-4 महिन्यामध्ये होता।
परंतु आपला देश एक संघ आहे. त्याच्या अगोदर गुजरातचा हा कार्यक्रम डिक्लेअर झाला. कुठचाही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळे ते फक्त खोटं बोलत राहत आहेत. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग परराज्यात गेल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. आता वायब्रंट गुजरात या कार्यक्रमामुळे त्याला आणखी धार आलीय. उद्योगावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय. सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर बोट ठेवलंय. महाराष्ट्राचा जीव काढलाय संजय राऊत तुम्ही, तुमच्या पक्षाने. महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योगधंदे बंद केलेत तुम्ही. त्या ठिकाणी नाणारचा येणारा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट त्याला अडकाठी निर्माण करणारे तुम्ही. नवीन एअरपोर्टला विरोध करणारे तुम्ही. उबाटा बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी विरोध करणारे तुम्ही. गेल्या वर्षी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन कंपनीनं महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला हलवला होता. तसंच शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे बल्क ड्रग्ज आणि टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली होती. तर विरोधकांचे आरोप फेटाळून लावताना महाराष्ट्राला केंद्राकडून मोठा प्रकल्प मिळणार असल्याचा दावा त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला होता. पण त्याचं पुढे काही झालं नाही. आता वायब्रंट गुजरातमुळे पुन्हा एकदा उद्योगावरून राजकीय वातावरण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरनं आता पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ललित हाताला झटका देऊन पळाला असं पोलीस कर्मचारी काळे यानं सांगितलं होतं. मात्र ज्या कर्मचाऱ्यानं हा दावा केलाय तोच कर्मचारी काळे ललित जात असलेल्या हॉटेलमध्ये अवघ्या तासाभरात जाऊन पोहोचला. ससूनमधल्या पोलिसांना मॅनेज करून ललित पाटील अनेकदा याच हॉटेलमध्ये जात असल्याची सूत्रांकडनं माहिती मिळतेय. मग ललित फरार झाल्यावर काही वेळानं हा पोलीस नेमका तिथं का गेला असा प्रश्नही उपस्थित होतोय. तर दुसरीकडे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ललित पाटीलशी आमचा कुठलाही संबंध नाहीये असा खुलासा त्याच्या आईनं केलाय. गेल्या काही महिन्यांपासून भूषण आमच्या संपर्कातही नाहीये. ललितचं ड्रग्ज प्रकरण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधनं समजलं असंही ललित पाटीलच्या आईनं म्हटलंय. 4 वर्ष झाली आमच्या संपर्कात नाही. काहीच माहिती नाही. तो पण 2-3 वर्ष म्हणजे जास्त संपर्कात नव्हता. 2-1 वर्षापासून तो झाली. आम्ही लग्न करून दिलं, म्हटलं थांबेल घरामध्ये, काही काम वगैरे करेल. पण जायचं तर टेलिफोन एक्सचेंजमध्ये, पण मग हा उद्योग करेल असं नव्हतं माहिती. टी व्हीवर बघितलं सर. मग मोठ्याला अटक झाली, तो तिथून फरार झाला आणि लहान्याला पण पकडलं. मग ते माझ्या मिस्टरांना छातीत दुखायला लागलं, ॲडमिट केलं. केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणं आदी विविध विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. जपानमध्ये नुकताच झालेला भारत मेळा राज्याच्या पर्यटनाला चालना देणारा ठरेल असं मत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या क्षेत्रातल्या संधी तसंच सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाची ओळख जगाला करून देण्यात आली. जपानमध्ये 7 ते 11 ऑक्टोबरला भारत मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये पर्यटन विभागाचा सहभाग होता आणि या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पर्यटन मंत्री गिरीश महाजन बोलत होते. वैद्यकीय क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी दिला जाणारा लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड 2023चं आज नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार सोहळा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार डॉक्टर विजय दर्डा हे प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्सचं हे 3रं वर्ष आहे. ज्युरी बोर्डाचे अध्यक्ष प्रसिद्ध मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, डॉक्टर विजय दर्डा यांच्या ज्युरी बोर्डाच्या बैठकानंतर कठीण
परीक्षणातून विजेत्यांची निवड करण्यात आली। आज झालेल्या सोहळ्यात डॉक्टर विनय गोवर्धन, डॉक्टर विभावरी दानी यांना लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे, तर वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध शाखांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 12 डॉक्टरांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आणि विदर्भातून 18 डॉक्टरांना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। कितना महंगा होते जा रहा है एजुकेशन। आज अगर मेडिकल कॉलेज के अंदर किसी को जाना है तो करोड़ों रुपए उसमें खर्चा हो जाता है। आप एक इक्विपमेंट अगर उसको लगाना है उतनी ज्यादा उसका इन्वेस्टमेंट हो जाता है कि वो ईएमआई देने के चक्कर में वो सारे उसके जो इरादे वो भूल जाता है और उसको ईएमआई देने के लिए इसलिए जो पेशेंट है उसको सस्ती जो है वो सेवा मिल नहीं सकती, अफोर्डेबल मिल नहीं सकती। इससे एक तो जो मेडिकल सीटें है वो बढ़नी चाहिए। इस्रायलमधलं अत्याधुनिक बंकर बॉम्ब फोडा की विषारी गॅस सोडा, हे बंकर इस्रायली नागरिकांची सुरक्षा करतंय। युद्धभूमी इस्रायलमधून हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। काही तासांत हजारो बॉम्बचा वर्षाव। अशा हल्ल्यावेळी काय करतं इस्रायल? बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी इस्रायलमध्ये अत्याधुनिक बॉम्ब शेल्टर, बॉम्ब शेल्टरचं सुरक्षा कवच। हे आहेत इस्रायलमधले अत्याधुनिक शेल्टर्स। बॉम्ब हल्ल्यापासून वाचवणारे हे शेल्टर्स आहेत। प्रत्येक हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी हे सज्ज आहेत। या शेल्टरमध्ये एसी आहे, विषारी वायू हल्ला झाला तर एअर प्युरिफायर आहे, वायफाय आणि इमर्जन्सी लाईट सुद्धा आहे। तर एका शेल्टरची कॅपॅसिटी आहे 200। People can come here and this is a residential area. This is underneath a school, we understand. So a lot of people living here. This is in central Tel Aviv, and shelters like these, at least 240 such shelters have been built in this city alone. या बॉम्ब शेल्टरचं लोकेशनही खूप स्ट्रॅटेजिक आहे। म्हणजे गाझा सीमेला लागून असलेल्या बॉम्ब शेल्टरमध्ये नागरिक हे फक्त 15 सेकंदात पोहोचू शकतात, तर जे भाग सीमेपासून लांब आहेत त्या भागातल्या शेल्टरमध्ये फक्त 1 मिनिटात पोहोचता येतं। इस्रायलमध्ये 3 प्रकारचे बॉम्ब शेल्टर आहेत। एक रेसिडेन्शियल शेल्टर, दुसरं इन्स्टिट्यूशनल शेल्टर आणि तिसरं कम्युनल शेल्टर। तिथल्या प्रत्येक नागरी बिल्डिंगमध्ये बॉम्ब शेल्टर असणं हे बंधनकारक आहे। इस्रायल जितका शस्त्रसिद्ध आहे तितकेच हे बॉम्ब शेल्टरही आहेत। पलकी शर्मा, नेटवर्क 18, तेल अवीव, इस्रायल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।